तारीखा जाहीर केलेल्या आहेत। जवळपास 1 वर्ष त्याला वाट पाहावी लागणार आहे। तुम्हाला या सगळ्या तारखा मांडायच्या की तुमच्या याच्याकडे आक्षेप नाही, मग एवढी घोषणा करायची गरज काय होती? खरं तर या देशामध्ये ओबीसी हा एक मोठा प्रवर्ग आहे आणि यालाच सत्तेचा वापर करून भारतीय जनता पक्ष यांचा वापर करून भारतीय जनता पक्ष सत्तेत आली आहे। परंतु पूर्णतः या समाजाकडे, ओबीसी समाजाकडे, या प्रवर्गाकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे। अनेक उदाहरणं त्या ठिकाणी देता येतील। केवळ काहीतरी थातूरमातूर दाखवायचं आणि मतं घ्यायची आणि त्यांचा वापर करायचा, ही मुळात कल्पना जनगणनेची राहुलजी गांधी यांनी गेल्या 4-5 वर्षापासून सातत्यानं जिनकी संख्या बारी उसकी उतनी हिस्सेदारी हे घोषवाक्य घेऊन की जातनिहाय कास्टवाईज जनगणना झाली पाहिजे हा नारा देणारे कोण होते? तर राहुलजी गांधी होते। त्यांच्या मागणीचं खरं हे यश आहे। घाबरून सरकारने ही जनगणनेची घोषणा केली आणि स्वतःची पाठ थोपटून घेतली। मुळात विषय असा येतो की जर तुम्हाला ही कास्टवाईज जनगणना करायची आहे तर 27ची वाट कशाला बघायची? म्हणजे तुम्हाला पुन्हा ओबीसीचा वापर निवडणुकीच्या तोंडावर करून खोटी आश्वासनं देऊन त्या 29च्या निवडणुकावर डोळा ठेवून हे करायचं आहे का? की काही खरंच ओबीसी समाजासाठी, ओबीसी प्रवर्गाला काही द्यायचं आहे, त्यांची जर भावना शुद्ध असती तर त्यांनी घोषणा केल्याप्रमाणे या वर्षातच 25मध्येच या संपूर्ण 26मध्ये कास्टवाईज हे सेन्सस झाला असता। परंतु त्यांच्या मनामध्ये खोट आहे आणि हे खोटारडं सरकार आहे। हे झूठो के सब जुमले आहे। त्यामुळे मला फार यामध्ये 27ला सुरुवात करतील, 28 आणतील, मग 29ला मुद्दा पुढे करतील आणि यामध्ये जोपर्यंत होत नाही, लबाडाचं जेवण खाल्ल्याशिवाय खरं नाही असं प्रकार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्हाला विश्वास वाटत नाही। तुळजापूरचे जे ड्रग्ज प्रकरण आहे त्या प्रकरणात पोलिसांचा जो तपास आहे त्याच्यावर नाराजी उभाटाच्या खासदारांनी व्यक्त केली आहे। मुख्य आरोपीला मोकाट सोडले आणि चार्जशीट मध्ये बऱ्याच त्रुटी असल्याचा असं आहे।